गडकरींसारखा राजा माणूस नाही, काम हाती घेतलं की तडीच नेतो. फडणवीसांना बांध फोडायची सवय लागली, मनोज जरांगेंची टीका. सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 5व्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सलाईन लावून उपोषण करून काही फायदा होत नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेताना लढा मात्र थांबला नसल्याचं स्पष्ट केलंय. पाटील यांनी नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते उपोषण सोडवले आणि त्यामुळे 5व्या दिवशी उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांच्यावर आरोपांची मालिकाच करताना जेलमध्ये टाकण्याचं नियोजन असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस मला आत नेऊन गोळ्या घालायला लावतील, मी शंभूराजे यांच्यासारखं मरायला घाबरत नाही. ते पुढे म्हणाले की नितीन गडकरींसारखा माणूस नाही, काम हाती घेतलं की तडीच नेतो. मात्र फडणवीसांना बांध फोडायची सवय लागल्याची खूप बोचरी टीका जरांगे पाटील यांनी केली. फडणवीस यांनी मुंडे महाजन घराणं संपवल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. मुंडेंच्या बोटाला धरून फडणवीस मोठे झाले, मात्र कित्येक घराण्यांचा वाटोळ केल्याचा आरोपसुद्धा त्यांनी केलेला आहे. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली. सरकारने एक अक्षराने तुमचे संपर्क केला, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही त्यात मी पडत नाही, मी त्यात पडत नाही, मी ओरिजिनल हो गाडवान कट्टर मराठा खानदानी मराठी त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कमी आली तसं नाही. माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन केलं आणि न मिळणारा न्याय हिसकवणार जो रूल आहे माझ्या मराठी समाजाचा क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो कुठं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही. सरळ निघतो सरळ. सगळ्या मंत्र्यांना माहिती मंत्री का आले नाही त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला तोड नाही, सगळे यायचे सांगतो. सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिल्या, मग जाऊन तिथं करावं काय, बोलवं काय. फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळत असलं काय कचका असते, राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण सत्तेत असून काय उपयोग. हे पश्चाताप इतका आला असताना तर यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला आणि मी पुढं मला करून द्यावं, मी करायला तयार, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माझं काहीच होत, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पोषण करणं. म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे म्हणतो आणि वेळ व्हायला घालणे. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आहे. लोक विधानसभेच्या तयारी आता दरेकर फरेकर सगळे ओठणी लावतो. त्याच्या सरशी नागपूर बी आमचं ओठणी लागतो, त्यांना नाहीच गप्प बसायचं ना, तर त्या सरशी सगळे ओठणी लावतो. थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का वाबी, पुढून तर येतच नाही तू, तुला मागूनच घालायला लागतं का वाबी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणारे म्हणा बाळा, तो फक्त बघ माझ्या, तू फक्त माझ्या बघ, तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, जे 5-7 जण आहेत कीड आहे भाजपला लागले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.